नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तर अनेक परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काल देखील मित्रांनो राज्यातील बहुतांश परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. आज पुन्हा सकाळपासून राज्यातील काही परिसरामध्ये पावसाला सुरुवातही झालेली आहे. तर कोकणातील परिसरामध्ये जर आज पाहिली तर मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया कोकणात कोणत्या परिसरात पाऊस असेल. गोरेगावची तसेच मुंबई, कोडोली असेल, खोपोली, कल्याण, डोंबिवली, पालघर, डहाणू, सिल्वासा, वलसाड, वाडा, इगतपुरी या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आज दुपारनंतर देण्यात आलेला आहे. तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, तुमसर, उमरेड, वर्धा, कोंडाली, देसाईगंज या परिसरामध्ये भयंकर पावसाचा मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नाशिक परिसर जर पाहिला तर नाशिक, मालेगाव, मनमाड, कन्नड, वैजापूर असेल, तसेच इगतपुरी, सिन्नर, निफाड, जव्हार, त्र्यंबक, कपराडा, वाडा, शहापूर, राजूर या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्याचबरोबर मालेगाव, धुळे, पाचोरा, कन्नड, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर या परिसरामध्ये देखील दुपारनंतर भयंकर असा मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला इथे देखील मिळेल. तसेच 3-4 वाजेनंतर संभाजीनगर, सिल्लोड, चिखली, जालना, लोणार, सेलू, बीड, माजलगाव, केज, परळी, अहमदपूर, लातूर, तुळजापूर, बार्शी, इंदापूर, करमाळा, पंढरपूर, सोलापूर या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने 3 ते 4 वाजेनंतर या परिसरांना दिलेला आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले भयंकर पाऊस होण्याचा इशारा एकंदरीतच हवामान खात्याने दिला आहे. यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.